लेट्स बिगिन टुडेज क्लास. टुडे इज अवर 5th लेक्चर. आजचा आपला 5वा लेक्चर आहे फार्मॅकोलॉजीचा. आपण आता काही वेळ न घालवता आपण क्लासला सुरू करूया. ओके, सो लेट मी शेअर माय स्क्रीन. मी स्क्रीन शेअर करतो. सो स्टुडंट्स, कॅन यू सी द स्क्रीन? स्क्रीन दिसते का तुम्हाला? येस सर. ओके, सो इथे आपण DMAR फार्मसिस्ट रिक्रुटमेंट एक्झामची प्रिपरेशन करतोय आणि या प्रिपरेशनमध्ये आपण फार्मा पोर्शन जो आहे तो आपण सुरू केलेला आहे. आपण फार्मा पोर्शन कव्हर करणार आहोत. फार्मा पोर्शनमध्ये जो फार्माचा सिलेबस आहे 2023चा जो सिलेबस, पहिला जो टॉपिक आहे तो आहे जनरल फार्मॅकोलॉजी. तर इथे आपण जनरल फार्मॅकोलॉजीला सुरुवात केलेली आहे. नाव आता लास्ट वीकमध्ये आपले 4 लेक्चर झालेले आहेत. 1 जुलैपासून आपण क्लासेसला सुरुवात केलेली आहे. सो मागच्या 4 लेक्चरमध्ये काय कव्हर झालेलं आहे, मागच्या वीकमध्ये लास्ट वीकमध्ये आपण काय काय कव्हर केलेलं आहे त्याचा एक रिकॅप, एक रिव्हिजन आपण बघून घेऊ. सो फर्स्ट लेक्चर जो आपला होता, दॅट लेक्चर वॉज अबाउट DMER अँड DMER फार्मासिस्ट. म्हणजे एक इंट्रोडक्शन आपण बघितलं की DMER काय आहे, DMERचा रोल काय असतो, DMER जे रेग्युलेट करतं मेडिकल कॉलेजला, नर्सिंग कॉलेजला, डेंटल कॉलेजला आणि हॉस्पिटल्सला, तर त्याच्यामध्ये रेग्युलेशनमध्ये DMERचा काय रोल आहे ते आपण बघितलं. त्यानंतर जर DMER फार्मासिस्ट म्हणून तुमचं सिलेक्शन होत असेल तर तुमच्या काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतील आणि तुम्हाला तिथे काय रोल प्ले करावा लागेल आणि तुमच्याकडून काय अपेक्षा असतील हे सगळं आपण तिथे पहिल्याच लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. नाव आता मला सांगा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ DMER? काय आहे DMER? सांगा बरं. डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च. डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च. आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, रिलेटेड टू जनरल नॉलेज असू शकतं. तर DMER ची स्थापना केव्हा झाली, केव्हा अस्तित्वात आलं? 1 मे 1970. करेक्ट. 1 मे 1970 ला DMER अस्तित्वात आलं. ओके, त्यानंतर सेकंड लेक्चर आपला होता आणि सेकंड लेक्चरमध्ये आपण फार्मॅकोलॉजी ही जी कन्सेप्ट आहे, फार्मॅकोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे तो आपण इन डिटेल समजून घेतलेला आहे. म्हणजे फार्मॅकोलॉजीमध्ये काय असतं, तर फार्मॅकोलॉजीमध्ये इंटरॅक्शन ऑफ ड्रग विथ द लिव्हिंग सिस्टीम आणि इंटरॅक्शनचा अर्थ काय होतो हे आपण समजलं. तसंच फार्मॅकोलॉजीचे जे काही डिफरंट डेफिनेशन्स आहेत, जसे की फर्स्ट डेफिनेशन, फार्मॅकोलॉजी इज द सायन्स ऑफ ड्रग्स. देन फार्मॅकोलॉजी इज द स्टडी ऑफ ड्रग्स. देन फार्मॅकोलॉजी is the study of interaction of drug with the living system. Then pharmacology is the study of pharmacokinetics and pharmacodynamics of a drug. अशा ज्या काही डिफरंट कन्सेप्ट्स आहेत फार्मॅकोलॉजीच्या किंवा फार्मॅकोलॉजीच्या डिफरंट डेफिनेशन्स आहेत, त्या डेफिनेशन्स आपण समजून घेतल्यात. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ ड्रग, जसं आपण म्हटलेलं होतं की फार्मॅकोलॉजी इज द सायन्स ऑफ ड्रग, म्हणजे ड्रग महत्वाचा आहे. सो ड्रग ही कन्सेप्ट काय आहे, व्हॉट इज ड्रग? तर ड्रगसाठी आपण एक फार्मॅकोलॉजिकल डेफिनेशन आणि दुसरी ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 प्रमाणे जे ड्रगचे डेफिनेशन आहे ते आपण डिस्कस केली होती. सो ॲज पर फार्मॅकोलॉजी, ड्रग इज अ केमिकल or a chemical molecule or chemical substance other than food which interact with the living system or which interact with the living body. This is the definition of drug according to pharmacology. आणि ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 प्रमाणे ड्रगचे डेफिनेशन आपण काय स्टडी केलेली आहे, काय डिस्कस केलं होतं आपण, तर ड्रग इज अन एजंट विच इज यूज टू ट्रीट और क्युअर, मिटिगेट, प्रिव्हेंट अँड डायग्नोज अ डिसीज और डिसऑर्डर इन ह्युमन बिंग्स और ॲनिमल. हे डेफिनेशन आपण ड्रगची बघितली आणि ड्रगच्या डिफरंट एक्झाम्पल्स घेऊन, जसं MRI मशीन ड्रग आहे का, टर्मरिक ड्रग आहे का, मिल्क ड्रग होऊ शकतं का, चॉक जे आहे कॅल्शियम कार्बोनेट हे ड्रग असू शकतं का, अशा ज्या काही डिफरंट कन्सेप्ट आहेत ड्रगच्या, त्या कन्सेप्ट सुद्धा आपण इथे डिस्कस केल्या होत्या. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर आपलं झालं थर्ड लेक्चर. थर्ड लेक्चरमध्ये आपण रूट्स ऑफ ड्रग ॲडमिशन बघितले. रूट्स ऑफ ड्रग ॲडमिशनचे डेफिनेशन काय आहे, the route of drug admission is the route from which where drug is applied or taken into the body. That is the route of drug administration. म्हणजे जिथे ड्रग अप्लाय केला जातो किंवा ड्रग हा बॉडीच्या आतमध्ये घेतला जातो, दॅट इज द रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डिस्कस करताना आपण लोकल ॲक्शन काय असतं आणि सिस्टमिक ॲक्शन काय असतं याचं इन डिटेल डिस्कशन केलेलं आहे विथ अ डिफरंट एक्झाम्पल. म्हणजे जसं की आपण तिथे सुक्राल्फेटचं एक्झाम्पल बघितलं, प्रोटॉन पंप इनिबिटरचे आपण एक्झाम्पल्स बघितलेत. तर मला सांगू शकाल का तुम्ही की लोकल ॲक्शन म्हणजे काय आणि सिस्टमिक ॲक्शन म्हणजे काय?
Sir, local action is the site of action where the drug is applied and drug produce only action on the site of application or a specific target where drug is applied. That is local action. And systemic action is the action drug administered and goes into the systemic circulation, including the site of action, and produces its action is known as systemic action. ठीक आहे विष्णू, तुम्ही जे काही म्हटलेलं ते ओके आहे, करेक्ट आहे, बरोबर आहे. बट इट इज नॉट ती 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 कन्सेप्ट नाही जी मी एक्सप्लेन केलेली आहे लेक्चरमध्ये. मी 2 वाक्य सांगितले होते. एक वाक्य, एक सेंटेन्स लोकल ॲक्शन बद्दल आणि एक सेंटेन्स सिस्टमिक ॲक्शन बद्दल, ज्याच्यामध्ये सगळं काही क्लिअर होऊन जातात, तिथे काही कन्फ्युजन राहत नाही. तुम्ही इथे जे काही एक्सप्लेनेशन केलेलं आहे विष्णू, त्याच्यामध्ये खूप काही कन्फ्युजन आहे. जसं तुम्ही म्हणतात की ड्रग बॉडीच्या आतमध्ये म्हणजे इंजेक्शन्स आर ओनली फॉर सिस्टमिक ॲक्शन असं म्हणायचं का तुम्हाला? इंजेक्शन आपण बॉडीमध्ये एंटर करतो. No, sir. Oral drug, including oral drugs, sir. नाही, इन्क्लुडिंग. मला एक सांगा, इंजेक्शन्स हे ओनली फॉर सिस्टमिक ॲक्शन आहेत का? Sir, almost all, sir, except नो intrathecal. नो नो नो. हे बघा, याचाच अर्थ असा होतो की तुम्ही क्लासला ॲडमिशन घेतलेलं आहे, तुम्ही फीस पे केलेली आहे, तुम्ही क्लास अटेंड करताय, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतंय, तुम्हाला नोट्स पण मिळतात आहे, तुम्हाला टेस्ट पॅकेज पण मिळतंय, तुमच्याकडे पुस्तक पण आलेलं आहे, पण तुम्ही अजून ॲक्टिव्ह झालेला नाही, तुम्ही अजून स्टडी सुरू केलेली नाही असं मला वाटतंय. कारण लोकल ॲक्शनबद्दल मी काय सेंटेन्स वापरला होता लेक्चरमध्ये, तर मी असं म्हटलं होतं की लोकल ॲक्शन्स आर दी ॲक्शन ऑफ ड्रग विदाउट एंटरिंग इन टू दी सिस्टमिक सर्क्युलेशन. सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये, ब्लड सर्क्युलेशनमध्ये न जाता जेव्हा ड्रग ॲक्शन प्रोड्यूस करतं, इफेक्ट प्रोड्यूस करतं, तर दॅट इज दी लोकल इफेक्ट किंवा लोकल ॲक्शन. आणि जेव्हा ड्रग हा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये एंटर करतो किंवा ब्लड सर्क्युलेशनमध्ये एंटर करतो आणि त्याच्यानंतर तो इफेक्ट देतो, तर दॅट इफेक्ट इज नोन ॲज सिस्टमिक इफेक्ट. असं मी क्लिअर केलं होतं आणि त्यावेळेस आपण त्याच्यावरती अर्धा तास आपण डिस्कशन पण केलेलं होतं. तर लक्षात घ्या, फक्त क्लासचे फीस केल्यामुळे किंवा क्लास अटेंड केल्यामुळे तुम्ही एक्झाम पास होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करावं लागतं, प्रॅक्टिस करावी लागते, MCQ सॉल्व्ह करावे लागतात, बुकमधून रीड करावं लागतं आणि क्लासमध्ये तुम्हाला जे काही मिळतंय त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात. एक्स्ट्रा एफर्ट्स, अजून खूप काही तुम्हाला स्वतःहून प्रयत्न करावे लागतात, तर तुम्ही ही एक्झाम पास करू शकाल. फक्त क्लास अटेंड केल्यामुळे इथे 1.5 तास मीटवरती आपण भेटतोय, फक्त तेवढं सफिशियंट नाही आहे. तर तुम्हाला नंतर स्टडी करणं पण गरजेचं आहे. सो इथे आपण लोकल ॲक्शन आणि सिस्टमिक ॲक्शन डिस्कस केलं होतं रूट्स ऑफ ड्रग ॲडमिशनमध्ये. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स, मेरिट्स अँड डिमेरिट्स हे पण आपण डिस्कस केलेलं होतं. आता मला सांगा, व्हॉट इज अ सबलिंगल रूट? सबलिंगल रूट म्हणजे काय? Drug or a medicine tablet applied below the tongue, sir, and directly absorbed to the systemic circulation. ओके, डायरेक्टली अब्झॉर्ब इन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. ठीक आहे. आता असा कोणता रूट आहे ज्याचा थ्रू आपण ऑइली इंजेक्शन देऊ शकतो? Intramuscular. यस, इंट्रामस्क्युलर रूट इज देअर. इंट्रामस्क्युलर रूट थ्रू आपण ऑइली इंजेक्शन ॲडमिनिस्टर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये, 4th लेक्चरमध्ये आपण फार्मेकोकायनेटिक्स या टॉपिकला आपण डिस्कस केलेलं आहे. फार्मेकोकायनेटिक्सची कन्सेप्ट काय आहे, व्हॉट इज फार्मेकोकायनेटिक्स, पर्टिक्युलरली फार्मेकोकायनेटिक्स हा जो शब्द आहे, ह्या शब्दाचा अर्थ काय होतो ते आपण बघितलं होतं. सो नाऊ टेल मी व्हॉट इज दी, हा जो शब्द आहे फार्मेकोकायनेटिक्स, त्याचा अर्थ मला सांगा. डेफिनेशन नकोय मला. डोंट टेल मी डेफिनेशन ऑफ फार्मेकोकायनेटिक्स, टेल मी द मिनिंग ऑफ द वर्ड फार्मेकोकायनेटिक्स. Sir, pharmacon means drug and kinetic means movement of a drug, sir. So, Okay. drug, from the administration of drug to the elimination, whatever the movement of drug and action, reaction take place with drug is known as pharmacokinetics, sir, in roughly speaking. यस, करेक्ट. फार्मॅकॉन म्हणजे ड्रग अँड कायनेटिक्स म्हणजे मुवमेंट. आपण इथे मुवमेंट असा त्याचा अर्थ घेऊया. सो मुवमेंट ऑफ ड्रग विदिन द बॉडी इज द फार्मॅकोकायनेटिक. मग फार्मॅकोकायनेटिकच्या कन्सेप्टमध्ये आपण बघितलं होतं की फार्मॅकोकायनेटिक्स मीन्स व्हॉट अ बॉडी डज टू द ड्रग अँड स्टिल ऑल्सो इट इज द स्टडी ऑफ ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रिब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन, प्रोटीन बाइंडिंग ऑफ द ड्रग.
त्यानंतर बायोलॉजिकल मेम्ब्रेन. बायोलॉजिकल मेम्ब्रेन काय असतात, सेल मेम्ब्रेन काय असतो, त्यानंतर एंडोप्लाझ्मिक मेम्ब्रेन असेल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल, मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन असेल, हे जे काही मेम्ब्रेन्स आहेत ऑल ऑफ दीज आर दी बायोलॉजिकल मेम्ब्रेन्स. आणि या बायोलॉजिकल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे ते स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. सो मला सांगा की बायोलॉजिकल मेम्ब्रेनचं कोणतं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं, कोणतं मॉडेल? Phospholipid bilayer. Mosaic model. Yes, it is exactly fluid mosaic model. Yes, biological biolipid layer आहे, बट नेम काय त्या मॉडेलचं? सो लीना, ॲज यू सेड, इट इज द फ्लुइड मोझेक मॉडेल. आता हे जे फ्लुइड मोझेक मॉडेल आहे त्याच्यामध्ये नॉर्मली आपला जो बायलेअर आहे, लिपिड बायलेअर किंवा जो मेम्ब्रेन असतो तो फ्लुइड असतो. त्याला रिजिडिटी कोण प्रोव्हाइड करतं? Cholesterol. व्हेरी गुड, एक्सलंट. ठीक आहे, कोलेस्टेरॉल रिजिडिटी प्रोव्हाइड करत असतं. हे सगळे मी तुम्हाला MCQ विचारतो जे एक्झाममध्ये आलेले आहेत. तुम्ही म्हणतात सर PYQ द्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स द्या किंवा प्रिव्हियस इयरमध्ये आलेले MCQs द्या. तर हे जे काही MCQs आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आलेले, नॉट ओनली इन DMER बट ऑल एक्झाम्स इन्क्लुडिंग ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम. आता फार्मसीमध्ये हायेस्ट लेवलची एक्झाम कुठली असेल तर UPSC थ्रू घेतली जाणारी ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम. ठीक आहे, MPSC थ्रू सुद्धा ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम होते, पण हायेस्ट जर कुठली टफेस्ट एक्झाम असेल फार्मसीमध्ये तर UPSC थ्रू घेतली जाणारी ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम ही टफेस्ट एक्झाम आहे फार्मसीची. आणि त्या UPSCच्या एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन सुद्धा आपण इथे डिस्कस करतोय. म्हणजे इथे फक्त आपण DMER डिस्कस करतोय एवढंच नाहीये. तर जेव्हा आपण टफेस्ट एक्झामसाठी प्रिपरेशन करतोय तेव्हा DMER सारख्या एक्झामची आपली प्रिपरेशन होणारच. तर आपण ते सुद्धा MCQ इथे डिस्कस करतोय. ठीक आहे, तर त्यामुळे आपले लेक्चर्स मन लावून ऐका, मन लावून रेकॉर्डिंग बघा, नोट्सचा अभ्यास करा, टेस्ट देत चला. काही डाऊट्स असतील तर ग्रुपमध्ये शेअर करा. ओके, ठीक आहे. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेनची कन्सेप्ट आपण बघितली. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघितल्यात मेकॅनिझम्स ऑफ ड्रग ट्रान्सपोर्टेशन्स. सो हाऊ मेनी मेकॅनिझम्स ऑफ ड्रग ट्रान्सपोर्टर्स वी हॅव स्टडीड? किती मेकॅनिझम्स आपण स्टडी केले ड्रग ट्रान्सपोर्टेशनचे? नेम दोज, नाव सांगा. 5 विचार नाव सांगायचं कसं? हो, नाव सांगा. फिल्ट्रेशन और Okay, आयोनिक ट्रान्सपोर्ट, कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट, ऍक्टिव्ह, कॅरियर मध्येच ऍक्टिव्ह, फॅसिलिटेड ऍक्टिव्ह आणि फॅसिलिटेड पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, Passive diffusion. सायटोसिस आणि फॅगोसायटोसिस, पिनोसायटोसिस पण आहे त्याच्यात. हा, तर इथे सांगताना म्हणजे पहिलं पॅसिव्ह डिफ्युजन आहे. ओके, ट्रान्ससेल्युलर पॅसिव्ह डिफ्युजन. त्यानंतर पॅरासेल्युलर ट्रान्सपोर्ट म्हणजे फिल्ट्रेशन. ओके, त्याच्यानंतर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट ज्याच्यामध्ये फॅसिलिटेटेड पॅसिव्ह डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट येतो. त्याच्यानंतर आपण एंडोसायटोसिस बघितलं आणि एंडोसायटोसिसमध्ये आपण फॅगोसायटोसिस अँड पिनोसायटोसिसचा स्टडी केला. त्यानंतर तुम्ही एक म्हटलं आयन पेअर ट्रान्सपोर्ट. ऍक्च्युअली आयन पेअर ट्रान्सपोर्ट ही कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केली नव्हती. तर आयन पेअर ट्रान्सपोर्टमध्ये आयन अपोजिट म्हणजे जो काही ड्रग मॉलिक्युलचा चार्ज असेल, जर ड्रग मॉलिक्युल कॅटायनिक असेल तर त्याला कॅरी करणारा जो ट्रान्सपोर्ट असतो तो अनायोनिक असतो, कॅटायनिक अनायोनिक. तर कॅटायन अनायन असा एक कॉम्प्लेक्स तयार होतो जो की न्यूट्रल कॉम्प्लेक्स असतो आणि तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स मग पॅसिव्हली डिफ्यूज होतो. दॅट इज द आयन पेअर कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट. ओके, आता इथे कोणतं असं ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम आहे ज्याला एनर्जीची गरज असते? सांगा. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. Active transport. यस, करेक्ट, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि कोणतं असं ट्रान्सपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल्स ट्रान्सपोर्ट केले जातात, ऍब्झॉर्ब केले जातात? सॉलिड पार्टिकल्स. फॅगोसायटोसिस. करेक्ट, phagocytosis is the only transport mechanism through which solid particles get absorbed or gets transported. ठीक आहे, सो इथपर्यंत आपण सर एक एक्झाम्पल द्या ना सर, फॅगोसायटोसिस ने ड्रग ऍब्झॉर्प्शन. ओके, हेअर पार्टिकल्स असतील किंवा तुमचे प्लास्टिक फ्रॅगमेंट्स हे सॉल्युबल नाहीये, त्याचं सोल्युशन होत नाही, किंवा हेअर पार्टिकलचं पण सोल्युशन तयार होत नाही. तर हेअर पार्टिकल्स असतील किंवा प्लास्टिक फ्रॅगमेंट्स असेल किंवा देर आर मेनी पॅरासाइट ज्यांचे की एग्ज असतात, तर ते एग सुद्धा सॉल्युबलाइज होत नाही, त्यांचं सोल्युशन तयार होत नाही, ते लिक्विड फॉर्ममध्ये जात नाही. तर मेनी पॅरासाइटचे एग्ज सुद्धा हे फॅगोसायटोसिस मेकॅनिझमने ऍब्झॉर्ब होतात. ठीक आहे,
ओके. तर मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे लास्ट वीकमध्ये आपण जे काही स्टडी केलेलं आहे त्याचा एक रिकॅप, एक रिव्हिजन आपण इथे घेतलेलं आहे. नाव आपण आजचं लेक्चर कंटिन्यू करूया. आजचा आपला टॉपिक. सो आज आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया. म्हणजे फार्मिकोकायनेटिकमध्येच आपला पुढचा टॉपिक आहे ॲब्झॉर्प्शन. नाव टेल मी व्हॉट इज ॲब्झॉर्प्शन. काय आहे ॲब्झॉर्प्शन? Process in which amount of drug is in its unchanged form present in the blood. Sir, absorption is the transfer of drug from route of administration to systemic circulation ओके, ठीक आहे. or plasma. ओके, करेक्ट, ठीक आहे. अजून काही कुणाला सांगायचं आहे का? हे बघा, Passive There are uptake of drug. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, सिस्टमिक अपटेक ऑफ ड्रग. ओके, आता हे बघा, हिअर देर आर 25 स्टुडंट्स पार्टिसिपंट्स आहेत सध्या या क्लासमध्ये. सो 25 पैकी 2 आन्सर्स देतात आहे. बाकीचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांचा मिक्सअप होईल, पण बोला. महत्वाचं काय, बोलणं महत्वाचं आहे, विचार करणं महत्वाचं आहे. जस्ट पॅसिव्हली बसू नका. डोंट बी पॅसिव्ह, ॲक्टिव्ह व्हा. जर बोलायला तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही चॅट बॉक्स थ्रू आन्सर द्या. ओके, 1 वर्डमध्ये आन्सर द्या, 1 लाईनमध्ये आन्सर द्या, बट बी ॲक्टिव्ह, इंटरॅक्टिव्ह व्हा. ओके, इंटरॅक्टिव्ह होणं महत्वाचं आहे. ओके, नाव ॲब्सॉर्प्शन ॲक्च्युली काय असतं तर सोप्या शब्दात सांगतो, एकदम सोप्या शब्दात मराठीत सांगतो. लक्षात ठेवा, MCQ साठी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की ड्रगची, अनचेंज ड्रगची ब्लड सर्क्युलेशनमध्ये एंट्री होणे म्हणजेच ॲब्सॉर्प्शन. एवढं लक्षात. अनचेंज ड्रगची ब्लड सर्क्युलेशनमध्ये एंट्री होणे म्हणजे ॲब्सॉर्प्शन. सांगा बरं आता, व्हॉट इज ॲब्सॉर्प्शन? यस, अदर दॅन लीना अँड विष्णू. ब्लड सर्क्युलेशन मध्ये एंट्री होणं. हा, ब्लड सर्क्युलेशन मध्ये अनचेंज ड्रगची एंट्री होणे म्हणजेच ॲब्सॉर्प्शन. राईट. आता मग ते ड्रग आपण कोणत्याही रूट ऑफ ॲडमिशनने ॲडमिनिस्टर केलं आणि त्या रूटमधून तो जर ब्लडमध्ये जात असेल तर दॅट इज द ॲब्सॉर्प्शन. आता IV रूटमध्ये ॲब्सॉर्प्शन कसं होतं मला सांगा बरं. IV रूट थ्रू जर आपण ड्रग दिला, ॲडमिनिस्टर केला, तर तिथे ॲब्सॉर्प्शन कसं होईल, कुठून कुठे जाईल ड्रग? No absorption. यस, IV रूट थ्रू ड्रग दिल्यावरती ॲब्सॉर्प्शन होत नाही, कारण ड्रग हा डायरेक्टली आपण कुठे ॲडमिनिस्टर करतोय, ब्लडमध्येच करतोय, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये करतोय. सो IV रूट थ्रू आपण जर ड्रग ॲडमिनिस्टर करतोय तर तिथे ॲब्सॉर्प्शनची प्रोसेस होत नाही. बरोबर आहे. मग कोणत्या प्रोसेस होतील फार्मिकोकायनेटिकच्या तिथे IV रूटने ड्रग दिल्यावरती? तर IV रूटने ड्रग, हा, DME म्हणजे डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. तर ह्या ज्या प्रोसेस आहेत जिथे ॲब्सॉर्प्शन होत नाही, फक्त डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन होतं, तर डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन या तीनही प्रोसेसला काय म्हटलं जातं? व्हॉट इज द सिंगल वर्ड फॉर दॅट? म्हणजे मी क्वेश्चन रिपीट करतो. फार्मेकोकायनेटिक रिलेटेड असे कोणतं टर्म आहे ज्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन कव्हर होत नाही, फक्त डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन कव्हर होतं? व्हॉट इज दॅट? First pass metabolism. नो, सॉरी, नो. फक्त डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन कव्हर केलं जातं. तर याच्यासाठी Disposition. यस, करेक्ट, एक्झॅक्टली, डिस्पोजिशन. आपण ही कन्सेप्ट आधी बघितलेली आहे. एक आहे फार्मेकोकायनेटिक, सेकंड इज ड्रग डिस्पोजिशन आणि थर्ड वन इज ड्रग एलिमिनेशन. या 3 कन्सेप्ट आपण बघितल्या होत्या. ड्रग फार्मेकोकायनेटिक म्हणजे फार्मेकोकायनेटिकचा अर्थ होतो ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन, 4 कन्सेप्ट्स. डिस्पोजिशनचा अर्थ होतो डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन, आणि एलिमिनेशनचा अर्थ होतो मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. सो हे तीनही वर्ड, फार्मेकोकायनेटिक, डिस्पोजिशन आणि एलिमिनेशन, हे तुम्हाला क्लिअरली माहिती असायला पाहिजे. ओके, सो इथे
ड्रग जे आहेत, ड्रग इन सॉल्युशन फॉर्म इज ॲब्झॉर्ब फास्टर दॅन व्हेन द सेम इज गिवन इन सॉलिड फॉर्म ऑर ॲज ऑइली सोल्युशन. तर सॉल्युशन फॉर्ममध्ये, ॲक्वेस सोल्युशनच्या फॉर्ममध्ये ड्रग दिल्यावरती ते फास्ट ॲब्झॉर्ब होतात ॲज कम्पेअर टू सॉलिड ऑर ऑइली फॉर्म. आता याचं मला तुम्ही आन्सर देऊ शकाल का की असं का होतं? सॉल्युशन फॉर्ममध्ये ड्रग असेल तर तो फास्ट ॲब्झॉर्ब होतो ॲज कम्पेअर टू सॉलिड पार्टिकल फॉर्म. काय कारण असेल याचं? Sir, for the diffusion of passive diffusion of drugs, drug must be in solution form to get passively absorbed. But it is in solid form, as you said, it needs energy. ओके First of all, dissolution process. Then after, absorption will take place. ओके हे बघा, आपण जे काही ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम्स बघितले, मेकॅनिझम्स ऑफ ड्रग ट्रान्सपोर्टेशन, त्या मेकॅनिझम्समध्ये फक्त फॅगोसायटोसिस हा एकच मेकॅनिझम आहे जिथे सॉलिड पार्टिकल्स ॲब्झॉर्ब केले जातात. बाकी सगळ्या मेकॅनिझम्समध्ये ड्रग मस्ट बी इन सोल्युशन फॉर्म. तर ड्रग हा जर सोल्युशन फॉर्ममध्ये असेल तो इट ॲब्झॉर्ब इन अ बेटर वे. ओके ठीक आहे. देन नेक्स्ट, इन्क्रीज ब्लड फ्लो इन्क्रीजेस द ड्रग ॲब्झॉर्प्शन. इन्क्रीज ब्लड फ्लो जर इन्क्रीज होत असेल तर तिथे ड्रग ॲब्सॉर्प्शन सुद्धा इन्क्रीज होतो. ओके, सो रिमेंबर दिस पॉईंट ऑल्सो. रेट ऑफ म्हणजे रेट ऑफ ब्लड फ्लो म्हणजे परफ्युजन रेट आणि ड्रग ॲब्सॉर्प्शन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे परफ्युजन रेट इन्क्रीज होत असेल तर ड्रग ॲब्सॉर्प्शन सुद्धा इन्क्रीज होतो. परफ्युजन रेटचा अर्थ काय होतो? तर ब्लड फ्लो किती आहे पर्टिक्युलर टिश्यूमध्ये, पर ग्राम ऑफ टिश्यू पर मिनिट किती ब्लड सप्लाय होतोय किंवा पर ग्राम ऑफ टिश्यू पर मिनिट किती ब्लड फ्लो होतोय, दॅट इज द परफ्युजन रेट. आणि परफ्युजन रेट इन्क्रीज होत असेल तर ड्रग ॲब्सॉर्प्शन इन्क्रीज होतो. ठीक आहे. आता आपण बघूया ॲब्सॉर्प्शन थ्रू ओरल रूट. आता ओरल रूट थ्रू जेव्हा ड्रग दिलं जातं तर ओरल रूटमध्ये यस विष्णू काय विचारायचं आहे तुम्हाला? तर ब्लड प्रेशर आणि ब्लड परफ्युजन मध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन आहे का टर्म ऑलमोस्ट सेम आहे सर? बोथ आर डिफरंट कन्सेप्ट, दोन्ही डिफरंट आहेत. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी जेव्हा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम कव्हर करेल तेव्हा हा प्रश्न मला विचारा, तेव्हा मी तुम्हाला याचं उत्तर देईल कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये. हो सर. ओके. सो ओके. ओरल रूट. आता ड्रग ॲब्सॉर्प्शन थ्रू ओरल रूट. आता ओरल रूटमध्ये आपण म्हणजे जेव्हा ड्रग हा ओरली ॲडमिनिस्टर केला जातो तर तो स्टमकमध्ये जातो, इंटेस्टाईनमध्ये जातो. ड्रगचं जे काही ॲब्सॉर्प्शन असेल ते स्टमकमधून होईल किंवा इंटेस्टाईनमधून होईल. नाऊ टेल मी, ड्रगचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते इंटेस्टाईनमध्ये बेटर असतं का स्टमकमध्ये? ड्रग जास्त कुठून? इंटेस्टाईन मध्ये सर. आणि त्याचं कारण काय? इंटेस्टाईन सर. ओके, कारण डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ ड्रग. ओके, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ ड्रग. एक्झॅक्टली, हे आन्सर बिलकुल आणि बरोबर जर आहे. एरिया वाईज घेतलं तर मग इंटेस्टाईन मध्ये मोर टाइम अवेलेबल आहे असं. हा, सो बोथ युअर आन्सर्स आर करेक्ट. म्हणजे जे काही ड्रगचं ॲब्झॉर्प्शन असतं इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द ड्रग अँड ऑल्सो एरिया अवेलेबल. किंवा जेवढा जास्त एरिया अवेलेबल असेल तर तिथे ब्लड सर्क्युलेशन पण जास्त असेल आणि ब्लड सर्क्युलेशन जास्त असल्यामुळे त्या पार्टमधून तो ड्रग जास्त ॲब्झॉर्ब होईल. मग इथे जर आपण ॲब्झॉर्प्शनसाठी स्टमक आणि इंटेस्टाईनचं कंपॅरिझन केलं तर व्हॉट विल दी आन्सर? तर बघूया आपण. मी रीड करतो इथे. सो ॲब्झॉर्प्शन फ्रॉम स्टमक इज स्लोअर ॲज कम्पेअर टू स्मॉल इंटेस्टाईन बिकॉज इन द स्टमक म्युकोजा इज थिक covered with mucus and the surface area is small while absorbing surface area of small intestine is much larger due to villi. Okay, म्हणजे इन जनरल जे ड्रग ऑल pH ला, ऑल फिजिओलॉजिकल pH ला, म्हणजे जे काही जीआय ट्रॅक्टमध्ये pH असतं त्याच्याबद्दल मी बोलतोय. फिजिओलॉजिकल म्हणजे बॉडी pH नाही बोलतोय इथे. जीआय ट्रॅक्टमध्ये जे काही pH असतं फ्रॉम स्टमक टू लार्ज इंटेस्टाईन, स्टमकमध्ये काय pH असतं सांगू शकाल का? 1 ते 3. ऍसिडिक सर. 2 Yes. 1 2. ओके, 1 आपण म्हणू शकतो की फीड असेल म्हणजे फीड स्टमक असेल तर 1 to 2 असतं, अदरवाईज 3 to 4 असतं. म्हणजे 1 to 4च्या मध्ये pH रेंज असते स्टमकची. ओके, म्हणजे ॲसिडिक pH असतं आणि इंटेस्टाईनचं हे अल्कलाईन pH असतं. तर ड्रग हा जर
ॲसिडिक पीएच किंवा अल्कलाईन पीएच वरती नॉन आयोनाइज फॉर्ममध्ये असेल तर त्याचं ॲब्झॉर्प्शन हे स्टमकमधून बेटर होईल का इंटेस्टाईनमधून? तर त्या केसमध्ये त्याचं ॲब्झॉर्प्शन हे इंटेस्टाईनमधून बेस्ट असेल, बेटर असेल. आता सर जर क्वेश्चन ड्रग पुन्हा रिपीट करा. जर नॉन आयोनिक असेल GI पीएच वरती, म्हणजे स्टमक मधले जी पीएच आहे किंवा इंटेस्टाईन मध्ये जे पीएच आहे त्या पीएच वरती ड्रग जर नॉन आयोनाइज असेल तर त्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन बेटर कुठून होईल, स्टमक मधून का इंटेस्टाईन मधून? इंटेस्टाईन मधून सर. हा, कारण इथे आपण बघितलंय की इंटेस्टाईनचा एरिया इज लार्जर ॲज कम्पेअर टू स्टमक. ठीक आहे, म्हणून ओके. सो इथे एक लक्षात घ्या, जे ड्रग्स, इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय, एमसीक्यू साठी खूप महत्वाचा आहे. आता जी कन्सेप्ट मी सांगणार आहे त्या कन्सेप्टवरती 15 ते 20 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एकाच कन्सेप्टवरती 15 ते 20 एमसीक्यूज असू शकतात. सो लिसन टू मी केअरफुली आणि विथ कॉन्सन्ट्रेशन. आता जे ड्रग्स नॉन आयोनाइज असतात त्यांचंच ॲब्झॉर्प्शन बेटर वेने होतं. जे ड्रग नॉन आयोनाइज असतात तेच ड्रग हे लिपोफिलिक असतात, हायड्रोफोबिक असतात. नॉन आयोनाइज ड्रग्स आर लिपोफिलिक अँड दे आर हायड्रोफोबिक अँड ऑल्सो दे आर नॉन पोलर. नॉन आयोनाइज्ड आर नॉन पोलर, हायड्रोफोबिक अँड लिपोफिलिक. ओके. आता हे जे नॉन आयोनाइज्ड, नॉन पोलर, हायड्रोफोबिक, लिपोफिलिक ड्रग्ज आहेत यांचं ॲब्सॉर्प्शन पॅसिव्ह डिफ्युजनने लवकर होतं, फास्ट होतं अँड दे गेट ॲब्झॉर्ब इन अ बेटर वे. तर जे ड्रग स्टमकच्या एन्व्हायरमेंटमध्ये, ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये नॉन आयोनाइज असतील दे गेट ॲब्झॉर्ब इन अ बेटर वे फ्रॉम द स्टमक. जे ड्रग्स अल्कलाईन मीडियामध्ये नॉन आयोनाइज असतील दे गेट बेटर ॲब्झॉर्प्शन फ्रॉम द इंटेस्टाईन. आता ॲस्पिरिन हा ड्रग आहे. ॲस्पिरिनचं ॲब्सॉर्प्शन स्टमक मधून बेटर होईल का इंटेस्टाईन मधून? स्टमक मधून सर. इंटेस्टाईन. यस, लीना तुमचं म्हणणं आहे इंटेस्टाईन आणि विष्णू तुम्ही म्हणताय स्टमक. आपले लॉजिक सांगा. व्हाय? सर ॲस्पिरिन ऍसिडिक आहे सर. ओके, देन व्हॉट आहे? ठीक आहे, ॲस्पिरिन इज अ वीकली ॲसिडिक ड्रग, व्हेरी वीक ॲसिडिक ड्रग आहे ॲस्पिरिन. सो व्हॉट? सर weak acid are absorbed into acidic medium faster. व्हाय? Sir, acid dissolve in acid, so. ओके विष्णू, तुमचं हा पार्ट करेक्ट आहे. हा पार्टचा आन्सर मी तुम्हाला देतो नंतर. लीना तुमचं काय मत आहे? तुम्ही म्हणताय की इंटेस्टाईन मधून तो बेटर ॲब्झॉर्ब होईल, असं तुम्हाला काय वाटतंय? सर वीक ऍसिड आहे, मग तो आयोनाइज्ड होईल अल्कलाईन पीएच ला आणि म्हणून म्हणजे ऍब्झॉर्प्शन इंटेस्टाईन मधून चांगलं होईल. लीना, मी जे काही बोललो इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणजे ती तुम्हाला समजलेली नाही. हा. मी म्हटलं होतं की नॉन आयोनाइज्ड ड्रग असेल, नॉन आयोनाइज्ड म्हणजेच अनआयोनाइज्ड, नॉन आयोनाइज्ड म्हणजेच अनआयोनाइज्ड म्हणजेच नॉन पोलर म्हणजेच हायड्रोफोबिक म्हणजेच लिपोफिलिक ड्रग असेल तर त्याचं ॲब्सॉर्प्शन बेटर होतं. क्लिअर? जर ॲस्पिरिन हा अनआयोनाइज्ड फॉर्म मध्ये असेल, नॉन आयोनाइज्ड फॉर्म मध्ये असेल तर त्याचं ॲब्सॉर्प्शन बेटर होईल. ओके. तर आता इथे जर आपण स्टमकचा विचार केला, स्टमकमध्ये ॲसिडिक एन्व्हायरमेंट असतं आणि वीक ॲसिड्स आर अनआयोनाइज्ड इन ॲसिडिक मीडिया. वीक ॲसिड्स हे ॲसिडिक मीडियामध्ये अनआयोनाइज असतात आणि अल्कलाईन मीडियामध्ये ते आयोनाइज होऊन जातात. म्हणजे जेव्हा ॲस्पिरिन हा स्टमकमध्ये असतो तर तो अनआयोनाइज असतो, तर तिथे त्याचं ॲब्सॉर्प्शन होऊ शकेल. पण ॲस्पिरिन हा जेव्हा इंटेस्टाईनमध्ये जातो तर त्याचं काही प्रमाणात आयोनायझेशन होईल, कारण तो अल्कलाईन मीडियामध्ये गेलेला आहे. आणि जे आयोनाइज झालेलं असतं त्याचं ॲब्सॉर्प्शन होत नाही. जे अनआयोनाइज फॉर्ममध्ये असेल तोच ॲब्सॉर्ब होतो. आता इथे असं कन्सिडर करू नका की ॲस्पिरिन हा जेव्हा इंटेस्टाईनमध्ये जाईल तर त्याचं 100% आयोनायझेशन होतं, असं नाही. तुम्हाला हेंडरसन-हॅसेलबॅक इक्वेशन माहिती आहे का? व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ हेंडरसन-हॅसेलबॅक? हा सर, हेंडरसन-हॅसेलबॅकची कन्सेप्ट. त्याच्यावरूनच
weak acids are more soluble in alkaline pH आणि weak bases are more soluble in acidic pH. हा एक कन्सेप्ट आहे. म्हणून माझं बरोबर. कदाचित कन्फ्युजन झालं. हा, इथे कन्फ्युजन, म्हणून मी तुम्हाला म्हणतोय इथे कन्फ्युजन आहे. इथे तुम्ही सोल्युबल हा शब्द वापरला, ठीक आहे. सो हा. डोंट कन्सिडर इट सोल्युबल, कन्सिडर इट ॲज आयोनाइज्ड. ठीक आहे. सोल्युशन असणं वेगळी गोष्ट आहे, इथे आयोनाइज होतात, आयोनायझेशन होतं. जर आयोनाइज फॉर्ममध्ये असेल तर ड्रगचं ॲब्झॉर्प्शन होत नाही. अनआयोनाइज फॉर्ममध्ये असेल तर तो पॅसिव्ह डिफ्युजनने ॲब्झॉर्ब होईल थ्रू जीआय ट्रॅक्ट. हां, जीआय ट्रॅक्टबद्दल म्हणतोय मी. ओके. तर ॲस्पिरिन हा ॲसिडिक मीडियामध्ये बेटर ॲब्झॉर्ब होईल, कारण तो ॲसिडिक मीडियामध्ये नॉन आयोनाइज असतो. आणि ॲट्रोपिन सारखे ड्रग असतील तर ते इंटेस्टाईनमधून त्यांचं ॲब्झॉर्प्शन जास्त असेल, कारण ते अनआयोनाइज असतात अल्कलाईन मीडियामध्ये. ठीक आहे. सो रिमेंबर दिस पॉईंट, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की अनआयोनाइज्ड म्हणजेच नॉन आयोनाइज म्हणजेच नॉन पोलर म्हणजेच हायड्रोफोबिक म्हणजेच लिपोफिलिक ड्रग असेल तर त्याचं ॲब्सॉर्प्शन हे बेटर होतं, जास्त होतं. जर आयोनाइज झालेलं असेल किंवा पोलर असेल तर त्याचं ॲब्सॉर्प्शन ओरल रूट थ्रू, जीआय ट्रॅक्ट थ्रू होत नाही, प्रॉपरली होत नाही. लक्षात असू द्या. ठीक आहे. डोंट गेट कन्फ्युज्ड. देन ओके, प्रेझन्स ऑफ फूड डायल्यूट्स द ड्रग अँड रिटार्ड्स ॲब्सॉर्प्शन. Then most drugs are absorbed better if taken in empty stomach. आता हे जे दोन पॉइंट्स इथे सांगितलेले आहेत आपण, काय की प्रेझन्स ऑफ फूड डायल्यूट्स द ड्रग अँड रिटार्ड्स ॲब्सॉर्प्शन अँड मोस्ट ड्रग्स आर ॲब्सॉर्ब बेटर इफ टेकन इन एम्प्टी स्टमक. जर असं असेल म्हणजे एम्प्टी स्टमकमध्ये ड्रगचं ॲब्सॉर्प्शन जर बेटर होत असेल तर मग आपण मोस्ट ऑफ द ड्रग्स आफ्टर फूड घ्यायला का सांगतो? काहीतरी खाल्ल्यानंतरच आपण ड्रग घ्यायला का सांगतो मोस्ट ऑफ द ड्रग्स? सर स्लोली जर डायल्यूट झाला तर लॉंगर ऍक्शन राहील सर. स्लोली डायल्यूट झाला तर रिटार्ड ॲब्सॉर्प्शन रिटार्ड होतो, कमी होतो रिटेन्शन ऑफ absorption. ड्रग फॉर लॉंगर Retention. टाइम इन दॅट पर्टिक्युलर एरिया. सॉरी, असं नाही, दोन्ही आन्सर चुकीचे आहेत. अजून कोणी काही आन्सर देऊ शकेल का? 29 पार्टिसिपंट्स आर देअर. 29 पैकी अजून कोणी काही सांगायचं आहे का? सांगू शकाल का? जर एम्प्टी स्टमकमधून ड्रगचं ॲब्सॉर्प्शन बेटर असेल, त्याची बायोलेबिलिटी बेटर असेल, तर मग असं असताना सुद्धा आपण काही खाल्ल्यानंतरच ड्रग घ्यायला का सांगतो? मोस्ट ऑफ द ड्रग्स, नॉट ऑल ड्रग्स, मोस्ट ऑफ द ड्रग्स. असं का? ऍसिडिक पीएच ने डिग्रेडेशन होत असेल मे बी. नाही, हा पण आन्सर नाहीये. नॉट दिस आन्सर. आपण सिंक होऊ नये, ड्रग लवकर सिंक होऊ नये म्हणून. लवकर, सॉरी रिपीट सौरभ प्लीज. सिंक होऊ नये ड्रग लवकर. सिंक होऊ नये. आता सिंक कंडिशन जी आहे तर इट इज नॉट, म्हणजे तुमचं तेच म्हणणं आहे की सिंक कंडिशन जर लवकर आली नाही म्हणजे लवकर सिंक होऊ नये, म्हणजे त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते स्लोली होईल, फॉर लॉंगर पिरियड होईल, असं तुमचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. बरोबर आहे? राईट सौरभ? येस. नाही, हे पण आन्सर बरोबर नाहीये. हे बघा किती बेसिक गोष्ट आहे ही. मोस्ट ऑफ द ड्रग हे आपण काही खाल्ल्यानंतरच घ्यायला सांगतो. ठीक आहे. एम्प्टी स्टमक घ्यायला सांगत नाही. ऑल ऑफ अस आर फार्मासिस्ट, रजिस्टर्ड फार्मासिस्ट, आणि आपल्यापैकी कितीतरी स्टुडंट्स जे इथे आज आहेत ते मेडिकल चालवत असतील किंवा ते अजून चांगल्या प्रोफेशनमध्ये असतील, इंडस्ट्रीमध्ये असतील, तरी त्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाहीये असं मला वाटत नाही. तुम्हाला ते माहित असेल. सर मी अजून एक प्रयत्न करू? यस प्लीज गो हेड. सर आपण जेवण केल्यानंतर पीएच लेवल वाढून जाते सर, म्हणजे 1 ते 2 वर पीएच येऊन जातो. तर मग ड्रग जो आहे तो पीएच लेवल मध्ये डिझॉल्व न होता डायरेक्टली इंटेस्टाईन मध्ये जाईल आणि तिथे ऍब्झॉर्प्शन साठी त्याला एरिया जास्त मिळेल आणि ड्रग इंटेस्टाईन मध्ये ऍब्झॉर्ब होण्यासाठी पॅसेज मिळून जाईल सर. सॉरी विष्णू, तुम्ही प्रयत्न केला, चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपण प्रयत्न करतो तर आपला ब्रेन ॲक्टिव्ह होतो आणि ब्रेन ॲक्टिव्ह झाला की आपण अजून जास्त म्हणजे ब्रिलियंट होत जातो. ब्रेनला जेवढं जास्त ॲक्टिव्ह कराल तेवढं तुमचे ब्रिलियन्सी वाढत जाईल. सो गुड, प्रयत्न करत राहा. पण हे पण लॉजिक चुकीचं आहे. आता बघा, ऑलमोस्ट ऑल ड्रग्स हॅव अ साईड इफेक्ट. जे कोणत्या ड्रग्स, ऑलमोस्ट ऑल ड्रग्स हॅव अ साईड इफेक्ट, आणि तो साईड इफेक्ट कोणता सांगा? नोजिया, वॉमिटिंग,
यस, नॉजिया अँड ओमिटिंग. आता जेव्हा आपण ड्रग्स ॲडमिनिस्टर करतो आणि ते ड्रग, यस, अवॉइड साईड इफेक्ट्स अँड मोर ॲब्सॉर्प्शन. ठीक आहे, अवॉइड साईड इफेक्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. म्हणजे जेव्हा आपण जर एम्प्टी स्टमक आपण ड्रग घेतला तर त्याचा रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन फास्ट असेल, रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन खूप जास्त असेल, आणि जेवढं जास्त रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन असेल तेवढेच त्याचे जे प्लाझ्मा पीक लेवल आहे, सी मॅक्स, मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन इन प्लाझ्मा, पीक प्लाझ्मा लेवल, ते पीक प्लाझ्मा लेवल लवकरात लवकर अचीव होईल. आणि पीक प्लाझ्मा लेवल लवकरात लवकर अचीव झाली तर तिथे डिझायरेबल इफेक्टच्या सोबत साईड इफेक्ट्स पण तेवढेच फास्ट होतील. आणि त्या साईड इफेक्ट्समध्ये जर नौशिया वॉमिटिंग सारखे इफेक्ट असतील तर नौशिया वॉमिटिंग होईल, पेशंटला अनकम्फर्टेबल होईल. ठीक आहे, आणि अदर साईड इफेक्ट सुद्धा इन्क्रीज होतील. सो ते जे काही साईड इफेक्ट्स असतात ड्रगचे, ते साईड इफेक्ट्स सडनली इन्क्रीज होऊ नये, ते बिअरेबल व्हायला पाहिजे, बिअरेबल, टॉलरेबल असायला पाहिजेत. म्हणून मॅक्सिमम ड्रग्स हे एम्प्टी स्टमक न देता काही खाल्ल्यानंतर दिले जातात. सो काय मेन रिझन आहे तर साईड इफेक्ट्स, ॲडव्हर्स इफेक्ट इमिजिएटली होऊ नये, ते टॉलरेबल असायला पाहिजे, नौशिया ओमिटिंग होऊ नये. म्हणून मोस्ट ऑफ द ड्रग्स हे काहीतरी खाल्ल्यानंतर दिले जातात. हॅव यू गॉट इट? समजला का माझा पॉइंट? Yes, sir. डू यू ॲग्री विथ मी? Yes, sir. ॲग्री ऑल ऑफ यू? डू यू ॲग्री विथ मी? Yes, sir. Yes, sir. ओके, सो कन्सेप्ट लक्षात घ्या. ऑल ऑफ अस आर फार्मासिस्ट. आपण सगळे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहोत. आणि आपल्याला पेशंट विचारतात की मला हा ड्रग काहीतरी खाण्याच्या आधी घ्यायचा होता किंवा खाल्ल्यानंतर घ्यायचा होता, पण मी जेवण न करता, नाश्ता न करताच हे ड्रग घेतलेला आहे, तर याचा काही मला प्रॉब्लेम होईल का? असे प्रश्न आपल्याला पेशंट्स विचारतात. तेव्हा आपल्याला याचं उत्तर माहीत असायला पाहिजे. इट इज अ व्हेरी व्हेरी कॉमन क्वेश्चन. खूपच कॉमन क्वेश्चन आहे की डॉक्टरने मला काही खाल्ल्यानंतर सांगितलं होतं पण मी खाण्याच्या आधीच घेतलं, किंवा खाण्याच्या आधी घ्यायला सांगितलं होतं पण मी खाल्ल्यानंतर घेतलं, तर काय होईल? ओके, तर या प्रश्नाचा लॉजिकल आन्सर तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज सर्टन ड्रग्स फॉर्म पुअरली ॲब्सॉर्ब कॉम्प्लेक्सेस विथ फूड कॉन्स्टिट्युएंट्स. फॉर एक्झाम्पल टेट्रासायक्लिन्स विथ कॅल्शियम प्रेझेंट इन मिल्क.